आजच्या आपल्या वैचारिक प्रवासामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजची ही सखोल चर्चा एका अतिशय गूढ आणि तितक्याच लॉजिकल वाटणाऱ्या आध्यात्मिक विषयावर असणार आहे. हो, आणि आपण सगळेच जाणतो की महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये अनेक सखोल संकल्पना मांडल्या आहेत. अगदी. आज आपण भगवान श्री चक्रधर स्वामी, ज्यांना या साहित्यात पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार मानले गेले आहे, त्यांच्या अवतार कार्याबद्दल बोलणार आहोत. आणि विशेषतः त्यांनी केलेल्या अधिकारी जीवांच्या शोधाबद्दलच्या मूळ साहित्याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. बरोबर. या साहित्यामध्ये एक अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारी ओळ मला सुरुवातीलाच सांगावीशी वाटते. ती ओळ आहे, कवणाकवणी व्यसन. कवणाकवणी व्यसन एथ जीव उद्री जेती हेंची व्यसन. खूपच अर्थपूर्ण ओळ आहे. याचा साधा अर्थ असा की जगात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आसक्ती असते, एक ध्येय असतं किंवा व्यसन असतं. म्हणजे कुणाला पैसेचं व्यसन, कुणाला सत्तेचं, अनदी. पण साहित्यानुसार परमेश्वराचं एकच व्यसन आहे, आणि ते म्हणजे जीवांचा उद्धार करणे. आणि आजच्या या चर्चेचा उद्देशच हा आहे की या साहित्यातील अतिशय गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या आध्यात्मिक संकल्पना आपण डिकोड करणार आहोत. म्हणजे परमेश्वर मायेकरवी सृष्टीची रचना कशी करतो, जीवांच्या उद्धारासाठी अवतार कसा घेतो, आणि एका विशिष्ट अवतारात दिलेल्या भौतिक विद्यांपासून ते नवीन अवतारातील या अधिकारी जीवांच्या शोधापर्यंतचा परमेश्वराचा प्रवास कसा बदलत गेला हे आपण आज उलगडणार आहोत. नक्कीच. मला वाटतं हा विषय खरोखरच अनेक पदरांनी भरलेला आहे. कारण जेव्हा मी या मूळ साहित्याचा अभ्यास करत होतो तेव्हा मला समजलं की ही केवळ एक भावनिक भक्तीची कथा नाहीये. अजिबात नाही. यामागे एक अतिशय स्पष्ट असं आध्यात्मिक शास्त्र आहे. आपण जर या संपूर्ण प्रक्रियेच्या मुळाशी गेलो तर साहित्यात असं स्पष्ट केलं आहे की एकाच जन्मात कोणत्याही जीवाचा उद्धार सहसा होत नाही. म्हणजे एका जन्मात मोक्ष मिळणं जवळजवळ अशक्यच आहे म्हणायचं. हो ना. परमेश्वर मायेच्या माध्यमातून या संपूर्ण सृष्टीची रचना करतो, पण ह्या सृष्टीत वावरताना जीवांच्या हातून अनेक अनिष्ट कर्मे घडतात. आणि या अनिष्ट कर्मांमुळे जीव आपले जे मूळ परमेश्वरीय ज्ञान आहे ते गमावून बसतो. बरोबर. आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. म्हणूनच या साहित्यात परमेश्वराच्या अवताराची आणि त्यांनी केलेल्या जीवांच्या शोधाची जी संकल्पना मांडली आहे ती समजून घेणं खूप रंजक ठरतं. विशेषतः जेव्हा आपण पूर्वीच्या अवतारातील भौतिक आणि सामाजिक कार्याचा संदर्भ पाहतो, म्हणजे त्या स्थूळ आणि शिल्पविद्या. हो, आणि त्याची तुलना जेव्हा आपण श्रीचक्रधर स्वामींच्या अवतारातील अधिकारी जीवांच्या शोधाशी करतो तेव्हा एक खूप मोठा वैचारिक बदल तिथे पाहायला मिळतो. याच स्थित्यंतराबद्दल मला जास्त जाणून घ्यायचंय, पण त्याआधी आपण ज्या अधिकारी जीव या शब्दाभोवती आजची चर्चा गुंफणार आहोत त्याचा मूळ अर्थ नवशिक्यांसाठी थोडा सोपा करून सांगाल का? नक्कीच सांगते. आपल्याला अधिकारी जीव ही संकल्पना वरवर माहीत असते, पण मूळ साहित्यात याच्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा जीव अधिकारी कसा ठरतो? कारण तुम्ही आत्ताच म्हणालात की जीव अनिष्ट कर्मांमुळे भरकटतो, मग तो अचानक देवाच्या कृपेस पात्र कसा होतो? इथेच या तत्वज्ञानाची खरी खोली दडलेली आहे. हे बघा, अनिष्ट कर्मांमुळे जीव आपलं ज्ञान गमावतो हे खरं आहे, त्याची आध्यात्मिक योग्यता तिथे कमी होते. पण साहित्यानुसार प्रत्येक जीवाचा प्रवास हा एका जन्माचा नसतो. म्हणजे पूर्वजन्माचे काही संदर्भ असतात का? अगदी. एखाद्या जीवावर त्याच्या पूर्वजन्मीचे काही अत्यंत चांगले सुसंस्कार असतात, आणि कधीतरी परमेश्वर सेवेचा एक दुर्मिळ योग त्याच्या आयुष्यात आलेला असतो. अच्छा, म्हणजे ते पुण्य किंवा ते सुसंस्कार पूर्णपणे वाया जात नाहीत तर? अजिबात नाही. हे सुसंस्कार आणि सेवेचे योग पूर्णपणे पुसले जात नाहीत. जेव्हा परमेश्वर अवतार धारण करतो तेव्हा या सुसंस्कारांमुळे त्या विशिष्ट जीवाबद्दल परमेश्वराच्या मनात एक कणव निर्माण होते. कणव म्हणजे अपार करुणा किंवा दया, बरोबर? हो, करुणा. आणि ही करुणा काही रँडमली निर्माण होत नाही बरं का. ती त्या जीवाच्या पूर्वेतिहासावर आधारित असते. ज्या जीवांबद्दल देवाला ही करुणा वाटते आणि ज्यांच्या उद्धाराची वेळ जवळ आलेली असते त्यांना या साहित्यात अधिकारी जीव असं म्हटलं आहे. हे खूप लॉजिकल वाटतंय. पण मूळ साहित्यात या अधिकारी जीवांना देवाचे राजकुमार अशी एक उपमा दिलेली वाचायला मिळते. मला इथे एक गोष्ट थोडी वेगळी वाटतेय. कोणती गोष्ट? राजकुमार म्हणजे सर्व सुख संपन्न, ज्याला सर्व गोष्टी सहज उपलब्ध आहेत. मग इथे तो आध्यात्मिकदृष्ट्या भरकटलेला कसा? ही उपमा नेमकी कोणत्या अर्थाने वापरली असावी? हा खूप छान प्रश्न आहे. इथे राजकुमार हा शब्द भौतिक संपत्तीच्या अर्थाने वापरलेला नाहीये. तो वारसा आणि काळजी या अर्थाने वापरला आहे. वारसा आणि काळजी म्हणजे कसं? थोडा विचार करा. एका राजाचा मुलगा
जो खऱ्या अर्थाने राज्याचा वारसदार आहे तो जर लहानपणीच हरवला आणि कुठेतरी अत्यंत गरिबीत किंवा वाईट परिस्थितीत जगत असेल तर त्याची ती अवस्था राजाला पाहणार नाही. तो राजा स्वतः सगळं राज्य सोडून त्या मुलाला शोधायला जाईल. बापरे, हे उदाहरण एकदम चपखल आहे. अगदी तसेच. हे अधिकारी जीव मुळात परमेश्वराच्या ज्ञानाचे आणि मोक्षाचे वारसदार आहेत, पण ते अनिष्ट कर्मांच्या जंगलात हरवले आहेत. म्हणजे त्यांच्या मोक्षमार्गात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. हो, आणि म्हणूनच परमेश्वर स्वतः अवतार घेऊन त्यांचा शोध घेतो. तो त्यांची अयोग्यता दूर करून त्यांना त्यांच्या मूळ पदावर म्हणजे मोक्षाप्रत नेतो. साहित्यातील हा दृष्टिकोन खरोखरच परमेश्वराला एका न्यायाधीशाच्या भूमिकेतून काढून एका काळजी करणाऱ्या पित्याच्या भूमिकेत नेऊन ठेवतो. नक्कीच. तो फक्त शिक्षा देत नाही, तर तो मार्गही दाखवतो. म्हणजे देव फक्त योग्यतेची परीक्षा घेत नाही, तर तो स्वतः ती योग्यता निर्माण करायला मदत करतो. हे खरोखरच खूप वेगळ्या पातळीवरची चिंतन आहे. आणि या शोधासाठी त्याने जो प्रवास केला तोही खूप अचंबित करणारा आहे. हो, तो प्रवास खूपच रंजक आहे. साहित्यामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींच्या या अवतारापूर्वीचा जो अवतार होता त्याच्या काही नोंदी आहेत आणि त्यामध्ये खूप मोठा बदल किंवा ड्रास्टिक शिफ्ट दिसतो. अगदी बरोबर. तुम्ही श्री चांगदेव राऊळ यांच्या अवताराबद्दल बोलत आहात ना? हो, त्या पूर्वीच्या अवतारात परमेश्वर द्वारका येथे श्री चांगदेव राऊळ किंवा ज्यांना श्री चक्रपाणी म्हटले जाते या नावाने कार्यरत होते. तिथे त्यांनी तब्बल 63 वर्षे सप्त पाताळ गुंफेत निवास केला होता. 63 वर्षे, हा काळ खूप मोठा आहे. आणि त्यानंतर त्यांनी कामाख्या येथे देहत्याग केला आणि भरवस येथील प्रधान विशाळदेव यांचे पुत्र हरिपाळदेव यांच्या देहाचा स्वीकार करून नवीन अवतार धारण केला. होय, ज्यांना आपण श्री चक्रधर स्वामी म्हणून ओळखतो. मला यामागचं लॉजिक समजून घ्यायचं आहे. म्हणजे 63 वर्षे एका गुहेत राहणे आणि नंतर अचानक देह बदलून कार्याची पूर्ण दिशा बदलणे, या स्थित्यंतराचा अर्थ आपण कसा काढायचा? या स्थित्यंतराच्या मुळाशी जर आपण गेलो तर आपल्याला अवरविद्या आणि परविद्या यातील फरक समजून घ्यावा लागेल. अवरविद्या आणि परविद्या. हो, श्रीचांगदेव राऊळ यापूर्वीच्या अवतारात साहित्यानुसार परमेश्वराने केवळ अवरविद्या देण्याचं व्यसन स्वीकारले होते. अवरविद्या म्हणजे भौतिक ज्ञान का? हो, देवताविषयक ज्ञान किंवा भौतिक विश्वाशी संबंधित ज्ञान. 63 वर्षे सप्तपाताळ गुंफेत केलेला निवास हा एका अर्थाने त्या प्रचंड ऊर्जेचे आणि ज्ञानाचे संकलन करण्याचा काळ मानला जातो. अच्छा, म्हणजे ती पूर्वतयारी होती. पण अडचण अशी आहे की अवरविद्या ही मोक्ष देत नाही. ती तुम्हाला या भौतिक जगात सुखी करू शकते, तुमच्याकडून मोठी सामाजिक कार्य करून घेऊ शकते. पण तुमचा जन्ममरणाचा फेरा काही संपवत नाही. अगदी बरोबर. आणि जेव्हा हा अवतार संपून हरिपाळदेव यांच्या देहाचा स्वीकार करून श्री चक्रधर स्वामी म्हणून नवीन अवतार धारण केला गेला, तेव्हा उद्देश पूर्णपणे बदलला होता. म्हणजे आता त्यांना फक्त भौतिक पातळीवरचं ज्ञान वाटायचं नव्हतं. नाही, आता त्यांना खऱ्या अर्थाने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यास पात्र असलेल्या अधिकारी जीवांचा शोध घ्यायचा होता. हे स्थलांतर सुद्धा खूप सूचक वाटतं मला, कारण साहित्यात असा स्पष्ट उल्लेख आहे की रामटेक यात्रेचे निमित्त करून त्यांनी गुजरात सोडले आणि ते महाराष्ट्रात आले. हो, हे केवळ एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे नव्हते. ती अवतार कार्याच्या नव्या दिशेची सुरुवात होती. जागेचा बदल हा इथे कार्याचा आणि उद्दिष्टांचा बदल दर्शवतो. नक्कीच. गुजरातमध्ये पूर्वीच्या अवतारात जे कार्य झाले त्याची व्याप्ती वेगळी होती आणि महाराष्ट्रात आल्यावर ज्या आध्यात्मिक कार्याची पायाभरणी झाली ती पूर्णपणे वेगळ्या पातळीवरची होती. याच संदर्भात तुम्ही जी अवरविद्या आणि भौतिक कार्याची गोष्ट काढलीत त्यावर साहित्यामध्ये 11व्या शतकातील एक अत्यंत रंजक ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ मिळतो. तुम्ही त्या स्थूळा आणि शिल्पविद्यांबद्दल म्हणत आहात ना? हो, पूर्वीच्या अवतारात त्यांनी 52 पुरुषांना स्थूळाविद्या आणि 84 पुरुषांना शिल्पविद्या प्रदान केल्या होत्या. म्हणजे एकूण 136 महात्मे तयार केले होते. हा आकडा खूप महत्वाचा आहे. 136 महात्मे. उद्दिष्ट काय होते? तर नगराची स्वच्छता राखणे आणि भारतभर फिरून जनकल्याण करणे. मला हे वाचून खरंच खूप आश्चर्य वाटलं की 11व्या शतकात नगररचना आणि स्वच्छता या गोष्टींना साहित्यात थेट आध्यात्मिक कार्याचा दर्जा दिला गेला होता. तो काळ आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती पाहता हे कार्य खरोखरच खूप क्रांतिकारी होते. स्थूळाविद्या आणि शिल्पविद्या या केवळ इमारती बांधण्याच्या किंवा रस्ते साफ करण्याच्या विद्या नव्हत्या. मग त्यामागले अजून काय विचार होता? त्यामध्ये एक प्रकारची शिस्त, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि लोककल्याणाची भावना अंतर्भूत होती.
भारतभर फिरून जनकल्याण करणे हे त्या 136 महात्म्यांचे ध्येय होते. म्हणजे एक प्रकारे समाजाचा पाया भक्कम करण्याचं काम होतं ते. हो, समाज व्यवस्थित चालण्यासाठी, लोकांचे जीवन सुकर होण्यासाठी अशा भौतिक विद्यांची आणि निस्वार्थ कार्यकर्त्यांची नितांत आवश्यकता असते. परमेश्वराने आधीच्या अवतारात ती गरज पूर्ण केली. पण इथेच एक खूप मोठा विरोधाभास मला जाणवतो. कोणता विरोधाभास? जर लोककल्याणाचे आणि समाजाच्या उभारणीचे एवढे मोठे आणि यशस्वी मॉडेल आधीच तयार झाले होते, तर मग ते सोडून नवीन अवतारात पूर्णपणे वेगळा मार्ग का निवडला गेला? असा कोणता बदल अपेक्षित होता जो या 136 महात्म्यांच्या कार्यातून साध्य होत नव्हता? कारण भौतिक कल्याण आणि आध्यात्मिक मुक्ती ह्या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या दिशा आहेत. तुम्ही नगर स्वच्छ करू शकता, रस्ते चांगले बनवू शकता, लोकांना भौतिक सुख मिळवून देऊ शकता, पण यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती किंवा मोक्ष मिळेलच असे नाही. बरोबर. आत्म्याची भूक वेगळी असते. साहित्यामध्ये हाच विरोधाभास अत्यंत ठळकपणे समोर आणला आहे. पूर्वीच्या अवतारातील अवरविद्या ही मर्यादित होती. ती समाजाच्या शरीराची आणि सभोवतालची स्वच्छता करत होती. पण श्रीचक्रधर स्वामींच्या नवीन अवतारात त्यांना आत्म्याची स्वच्छता करायची होती. अगदी बरोबर. त्यांना अशा जीवांना शोधायचे होते जे केवळ चांगल्या समाजात जगण्यासाठी नाही, तर या संसाराच्या पलीकडे जाण्यासाठी तळमळत आहेत. जनकल्याणाकडून आत्मकल्याणाकडे आणि भौतिक विद्यांकडून मोक्षाकडे, हा तो मोठा आणि अत्यंत महत्वाचा प्रवास होता. हो, आणि या आत्मकल्याणाच्या प्रवासासाठी त्यांनी जे पाऊल उचलले ते अंगावर काटा आणणारे आहे. तुम्ही विदेह अवस्थेबद्दल बोलत आहात ना? कारण गुजरात सोडून महाराष्ट्रात येताना साहित्यातील नोंदीनुसार स्वामींनी विदेह अवस्था स्वीकारली आणि त्यांनी जे एकांकी भ्रमण केले ते या संपूर्ण शोधाचा केंद्रबिंदू ठरते. होय, ते एकांकी भ्रमण खूप महत्वाचे आहे. मी थोडं थांबवतो इथे. विदेह अवस्था म्हणजे नक्की काय? नवशिक्यांसाठी हे थोडं कठीण जाऊ शकतं, कारण शरीर तर त्यांच्याकडे होतेच ना. मग विदेह कसं? आणि एकटेच पायी फिरण्याचं कारण काय? हे बघा, विदेह अवस्था म्हणजे शरीर नसणे असा होत नाही. शरीर असते, पण त्या शरीराची जाणीव, त्याच्या गरजा किंवा त्याबद्दलची कोणतीही आसक्ती उरत नाही. म्हणजे तहान भूक याची जाणीव नसणे. अगदी. भूक, तहान, ऊन, वारा, पाऊस या कशाचाही शरीरावर किंवा मनावर प्रभाव न पडणे म्हणजे विदेह अवस्था. या अवस्थेत त्यांनी जे एकांकी भ्रमण केले, म्हणजे कोणालाही सोबत न घेता एकटेच पायी फिरले, हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ते एका जागी बसूनही लोकांना दर्शन देऊ शकले असते. ते राजवाड्यात बसून लोकांना आपल्याकडे बोलावू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी स्वतः चालत जाऊन जंगले, गावे, वाड्यावस्त्या पालथ्या घातल्या. यामागे तीच कण्व किंवा करुणा होती ज्याबद्दल आपण मगाशी बोललो. हो, त्यांना त्या विशिष्ट अधिकारी जीवांना शोधायचे होते जे आतून तयार आहेत पण दिशाहीन आहेत. हे एकांकी भ्रमण म्हणजे परमेश्वराने स्वतःच्या आरामाचा त्याग करून भक्तांसाठी घेतलेले कष्ट आहेत असे साहित्यात अधोरेखित केले आहे. या भ्रमणाच्या काळात त्यांना जे भक्त भेटले, साहित्यात त्यांचं जे वर्गीकरण केले आहे, ते मला मानवी सायकोलॉजीचा एक उत्तम नमुना वाटतो. हो, ते 3 गट. होय, त्यांनी या भाग्यवान भक्तांना 3 मुख्य गटांत विभागले आहे. पहिला गट आहे विद्यावंत, म्हणजे ज्यांच्या मनात ज्ञानाची प्रचंड ओढ आहे. दुसरा गट आहे आर्तवंत, जे दुःखी आहेत किंवा संकटात आहेत. आणि तिसरा गट आहे प्रेमाचे अधिकारी. अगदी बरोबर, जे केवळ प्रेमाने जोडले गेले आहेत. मला ह्या 3ही गटांबद्दल आणखी खोलात जाऊन समजून घ्यायचं आहे, कारण हे आजही आपल्याला समाजात दिसतात. हे वर्गीकरण मानवी स्वभावाचे 3 अत्यंत मूलभूत पैलू दाखवते. पहिला जो विद्यावंत गट आहे, ते असे लोक असतात ज्यांची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण असते. ज्यांना कायम प्रश्न पडत असतात. हो, त्यांना सत्याचा शोध घ्यायचा असतो. त्यांच्या मनात जगाबद्दल, ईश्वराबद्दल असंख्य प्रश्न असतात. अशा जीवांना स्वामींनी ज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे निरसन करून आपल्याकडे वळवले. आणि दुसरा गट जो आहे आर्तवंत, हा गट बहुसंख्य लोकांचा असतो. आर्त म्हणजे दुःखी किंवा व्याकुळ. जगात जेव्हा माणूस सर्व बाजूंनी निराश होतो, जेव्हा त्याचे कोणतेही भौतिक मार्ग उरत नाहीत, तेव्हा तो परमेश्वराचा टाहो फोडतो. संकटात सापडलेला माणूस नेहमीच देवाचा धावा करतो. अगदी. अशा व्याकुळ जीवांना स्वामींनी आधार दिला आणि त्यांच्या दुःखाचं रूपांतर भक्तीत केले. आणि तिसरा जो सर्वात वेगळा गट आहे, प्रेमाचे अधिकारी. हा गट खूप विशेष आहे. ह्या लोकांना ना ज्ञानाची भूक असते, ना ते कोणत्या दुःखाने ग्रासलेले असतात.
त्यांचा परमेश्वराशी असलेला संबंध हा केवळ आणि केवळ निखळ निस्वार्थ प्रेमाचा असतो. म्हणजे कोणतीही अट न ठेवता. हो, ते कोणत्याही अटीशिवाय देवाशी जोडले जातात. या तिन्ही गटांना एकत्र करून स्वामींनी जे केले तिथे मला आधीच्या अवताराची आणि या अवताराची कार्यपद्धतीमधील खरी तफावत दिसते. तुम्ही संतक्रियेबद्दल बोलत आहात. हो, साहित्यात एक विशिष्ट शब्द वापरला आहे, संतक्रिया. पूर्वीच्या अवतारात जशा विद्या देऊन सोडले तसे इथे झाले नाही. स्वामींनी या नवीन भक्तांकडून प्रत्यक्ष संतक्रिया घडून आणल्या. हे खूप महत्वाचं स्थित्यंतर आहे. म्हणजे नुसतं लेक्चर दिलं नाही किंवा ज्ञान दिलं नाही, तर त्यांच्याकडून आचरण करवून घेतलं. हा भाग थोडा अधिक स्पष्ट करूया का? संतक्रिया म्हणजे नक्की कोणत्या प्रकारच्या कृती? अगदी अचूक मुद्दा पकडलात तुम्ही. साहित्यातील हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. ज्ञान असणे आणि ते आचरणात आणणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. समजा तुमच्याकडे पोहण्याचं पुस्तक आहे, तुम्ही ते पूर्ण वाचले म्हणजे तुम्हाला पोहता आले असे होत नाही. तुम्हाला पाण्यात उतरावंच लागतं. अगदी. पूर्वीच्या अवतारात ज्या विद्या दिल्या त्या भौतिक पातळीवर काम करत होत्या, पण ह्या अवतारात जेव्हा मोक्षाचा प्रश्न आला तेव्हा स्वामींना माहीत होते की केवळ तात्विक ज्ञान देऊन हे जीव अधिकारी बनणार नाहीत. त्यांच्याकडून संत क्रिया घडवून आणणे आवश्यक होते. म्हणजे तप, ध्यान यांसारख्या गोष्टी. हो, संत क्रिया म्हणजे तप, ध्यान, वैराग्य, निस्वार्थ सेवा आणि परमेश्वराच्या स्मरणात राहणे. स्वामींनी या भक्तांना या कृतींमध्ये गुंतवले. त्यांच्याकडून या गोष्टी करून घेतल्या. परमेश्वरासाठी या कृती करतो तेव्हा त्याची आंतरिक अयोग्यता जळून खाक होते आणि त्याची पात्रता वाढते. नुसते ज्ञान तुम्हाला माहिती देते, पण कृती तुमचं रूपांतर करते. आणि याच संत क्रियांमुळे हे तिन्ही गटांचे भक्त खऱ्या अर्थाने मोक्षाचे अधिकारी जीव बनले. आता आपण या सगळ्या ऐतिहासिक आणि तात्विक चर्चेच्या एकदम धाब्याकडे येऊया. कारण आपण जे साहित्य आज डिकोड करत आहोत ते शेकडो वर्षापूर्वीचे आहे. पण त्यातला जो एक सर्वात मोठा व्यावहारिक धडा आहे, जो आजच्या काळातही लागू पडतो. हो, ज्याला आपण भक्तांचा परिवाराशी जवळीक किंवा भक्त परिवार असे म्हणतो, तो आजच्या काळातही तितकाच लागू पडतो. हे ऐकताना माझ्या मनात एक रोजच्या जीवनातले उदाहरण आलं. अच्छा, कोणते उदाहरण? समजा आपल्याला एखाद्या मोठ्या मंत्र्याला किंवा खूप मोठ्या VIP व्यक्तीला भेटायचे आहे आणि त्यांच्याकडून आपले काहीतरी महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे. आपण जर थेट त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तर ते आपल्याला भेटतीलच याची काहीही शाश्वती नसते. हो, आपली फाईल कदाचित रिजेक्ट होऊ शकते. पण आपण काय करतो? आपण त्यांच्या परिचयाच्या, त्यांच्या जवळच्या माणसांशी किंवा त्यांच्या इनर सर्कलमधील लोकांशी आधी संबंध जोडतो. बरोबर, ओळख काढतो आपण. त्या जवळच्या माणसाने जर आपली शिफारस केली तर आपले काम 100% होते. साहित्यात अगदी हेच तत्वज्ञान मांडले आहे की परमेश्वराची थेट कृपा मिळवणं कठीण आहे, पण जर तुम्हाला ती हवी असेल तर त्यांच्या भक्त परिवाराशी संबंध जोडणे अत्यावश्यक आहे. हे लॉजिक साहित्यात कसे मांडले आहे? हे अत्यंत समर्पक उदाहरण आहे आणि साहित्यात याच लॉजिकला अध्यात्म अधिष्ठान दिले आहे. साहित्यामध्ये या भक्तपरिवाराला परमार्गाचे दीपस्तंभ असे म्हटले आहे. दीपस्तंभ म्हणजे लाईट हाऊस ना? हो, दीपस्तंभ किंवा लाईट हाऊस काय करतो? तो भरकटलेल्या जहाजांना खडकावर आदळण्यापासून वाचवतो आणि किनाऱ्याची दिशा दाखवतो. आपण सर्वसामान्य माणसं अनेक दोषांनी आणि विकारांनी भरलेले असतो. आपल्या हातून कळत नकळत अनेक चुका होत असतात. त्यामुळे आपली थेट केलेली सेवा किंवा भक्ती देव स्वीकारेल की नाही आणि आपण योग्य मार्गावर आहोत की नाही याची कोणतीही खात्री नसते. आणि म्हणूनच आपल्याला त्या इनर सर्कलची गरज लागते. अगदी बरोबर. जे भक्त आधीच देवाच्या जवळ पोहोचले आहेत, ज्यांनी आपलं जीवन शुद्ध केले आहे, ते देवाच्या अत्यंत जवळचे असतात. जेव्हा आपण अशा भक्तांच्या संपर्कात येतो, त्यांचा आदर करतो आणि त्यांचं अनुकरण करतो, तेव्हा आपल्याला योग्य दिशा मिळते. या संदर्भात मला साहित्यातील एक वाक्य आठवतंय, बाई आदी येथ बुद्धी होवावी, मग एथीची या परिवारावरी होवावी. खूप सुंदर वाक्य आहे हे. याचा अर्थ असा की तुमची पहिली निष्ठा परमेश्वरावर असली पाहिजे हे खरंच आहे, पण त्यानंतर तुमची तितकीच प्रगाढ निष्ठा ही त्यांच्या परिवारावर म्हणजेच त्यांच्या भक्तांवर असली पाहिजे. आणि याच्या पुढची पायरी अशी आहे की देव स्वतः आपल्या भक्तांचा अभिमान बाळगतो. मूळ साहित्यात असे एक वाक्य आहे जे मला खूप भावले, बाई भक्ताची थोरी देवोची जाणे, याई एको अभिमानीये आती. म्हणजे भक्ताची थोरवी किंवा त्याची आध्यात्मिक उंची ही खऱ्या अर्थाने केवळ देवालाच माहीत असते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला आपल्या अशा भक्तांचा सार्थ अभिमान असतो.
विचार करा, जेव्हा खुद्द परमेश्वर एखाद्या व्यक्तीचा अभिमान बाळगतो तेव्हा त्या भक्ताची योग्यता किती मोठी असेल. हो ना. आणि अशा भक्तांच्या संपर्कात राहणे म्हणजे आपोआपच आपली ही योग्यता वाढवणे, नाही का? नक्कीच. हाच या संपूर्ण तत्वज्ञानाचा कळस आहे. तुम्ही स्वतःला एकटेच अधिकारी जीव बनवू शकत नाही. तुमच्यावर पूर्वीचे कितीही चांगले संस्कार असले आणि देवाची तुमच्यावर कणव असली तरीही प्रत्यक्ष प्रवासात तुम्हाला या भक्त परिवाराची, या सत्संगाची गरज भासतेच. देव तुम्हाला शोधत येतो हे खरे आहे, पण तो अनेकदा या भक्तांच्या किंवा मार्गदर्शकांच्या रूपानेच तुम्हाला भेटतो. त्यामुळे भक्तांचा आदर करणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहणे हे परमेश्वर प्राप्तीचे सर्वात महत्त्वाचे साधन मानलेले आहे. हे सगळं ऐकल्यावर खरोखरच अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी एकदम स्पष्ट झाल्या. आणि आता जेव्हा आपण या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत तेव्हा मला वाटतं आपण जे श्रोते हे ऐकत आहेत त्यांच्यासाठी या संपूर्ण विश्लेषणाचा एक निष्कर्ष काढायला हवा. हो, एकंदरीत सारांश सांगायला हवा. मला जे समजले त्यानुसार अध्यात्माचा किंवा स्वतःच्या उद्धाराचा मार्ग हा असा मार्ग नाहीये जिथे तुम्हाला आयसोलेशनमध्ये म्हणजे एकटेच चालायचे आहे. बरोबर. तो एकाकी प्रवास नाहीये. तो भक्ती, योग्य मार्गदर्शन आणि एका चांगल्या परिवानाचा म्हणजेच सत्संगाचा भाग बनल्यानेच पूर्ण होतो. जेव्हा आपण स्वतःला आतून शुद्ध करण्याचा, स्वतःचे विकार कमी करून स्वतःला तो अधिकारी जीव बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा मदत कुठून न कुठून आपोआप चालून येतेच. देवाची ती कणो नक्कीच काम करते. हे 100% खरे आहे. आपण फक्त आपली योग्यता वाढवण्यावर, आपल्या कृती शुद्ध ठेवण्यावर आणि ज्ञानाला आचरणात आणण्यावर भर दिला पाहिजे. संत क्रिया करत राहिला पाहिजे. अगदी. जर आपली तयारी असेल, जर आपले संस्कार योग्य असतील, तर परमेश्वर स्वतः किंवा एखाद्या दीपस्तंभासारख्या भक्ताच्या रूपात आपल्याला दिशा दाखवायला नक्की येतो. भौतिक यशापलीकडे जाऊन स्वतःच्या आत्म्याचा शोध घेणे आणि त्यासाठी योग्य माणसांची संगत धरणे हा या साहित्याचा सर्वात मोठा आणि कालातीत असा संदेश आहे. खूपच सुंदर विचार. जाता जाता आज आपण ज्या साहित्यावर आणि अधिकारी जीवांच्या शोधावर चर्चा केली त्या आधारे माझ्या मनात एक विचार आला आहे जो मी सर्वांसाठी इथे सोडून देणार आहे. कोणता विचार? विचार करा, जर साहित्याप्रमाणे एका जन्मातील चांगल्या कर्मांमुळे किंवा सुसंस्कारांमुळे देव स्वतः अधिकारी जीवांना शोधत पुढच्या जन्मात येतो आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतो, हां, तर आजच्या आपल्या या धकाधकीच्या ट्रॅफिक आणि ऑफिसच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अचानक कधीतरी भेटणारे योग्य मार्गदर्शक, अगदी ऐन संकटात देवदूतासारखी धावून येणारी आणि कोणतीही ओळख नसताना मदत करणारी एखादी व्यक्ती, ही व्यक्ती केवळ योगायोग असते का? बापरे, हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. की ती आपल्याच कोणत्यातरी जुन्या सुसंस्कारांची आणि परमेश्वराच्या त्या कणवेची म्हणजे करुणेची आधुनिक रूपे असतात? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण अनेकदा अशा मदतीला फक्त नशीब मानतो, पण साहित्याच्या चष्म्यातून पाहिलं तर ते एका मोठ्या आध्यात्मिक प्रक्रियेचा भाग असू शकते. अगदी. पुढच्या वेळी जेव्हा कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला निस्वार्थपणे मदत करेल तेव्हा या प्रश्नावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, वेधक आणि साहित्याच्या खोलात जाणाऱ्या वैचारिक प्रवासात. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि तो अधिकारी जीव बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहा.